नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, एप्रिल मे 99 हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, काही लोकांना तो सिनेमा आवडला, काही लोकांना ओके वाटला. माझ्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा म्हटलं होतं की मला हा सिनेमा डिसेंट वन टाइम वॉच असा वाटलाय आणि हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हरकत नाही, हे सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. बट एवढं अपील करून सुद्धा किंवा जे काही कमेंट्स माझ्या व्हिडिओवर आले होते की बाबा सिनेमा चांगला आहे, तुला कसं एवढा आवडला नाही, तर मी तर कौतुकच करत होतो. फक्त तुम्हाला ज्या लेवलमध्ये अपेक्षित होते तेवढं नसेल केलं मे बी. असो, सो ज्या लेवलला आपण युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर बघतो की मराठी सिनेमांना सपोर्ट केला पाहिजे आणि यावनी त्या हिशोबाने थिएटरमध्ये ती गर्दी कन्वर्ट होताना दिसत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे एप्रिल मे 99 या सिनेमाचं. जरी आपण असं म्हणू की रिव्ह्यूज चांगले होते सगळ्या ठिकाणी, तरी सुद्धा 35 दिवसांचं जे काही कलेक्शन आपल्या समोर अवेलेबल आहे त्याच्यानुसार या सिनेमाचं कलेक्शन 1.5 करोडच्या आसपासच झालेलं आहे. सो काही फार चांगलं कलेक्शन नाहीये, ही दुर्दैवाची गोष्ट जर एवढं सिनेमाचं कौतुक झालंय त्या हिशोबाने बघायला गेलं तर. एनिवेज, समजा तेव्हा तुमची इच्छा होती की तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायचा होता, पण काही कारणांमुळे तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊन बघू शकला नाही. तर आता तुमच्याकडे एक संधी आहे की हा सिनेमा तुम्ही ओटीटीवर बघू शकता, कारण हा सिनेमा आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 पासून ओटीटीवर स्ट्रीम व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर? तर हा सिनेमा स्ट्रीम होतोय अमेझॉन प्राईम या ओटीटी ऍपवर. अर्थातच तुम्हाला प्राईमची मेंबरशिप त्याच्यासाठी लागेल. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.